श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण अतिशय हदरवून टाकणारा मंत्र पाहणार आहोत स्वामी समर्थांचा, जे तुमच्या आयुष्यात असा चमत्कार करेल की तुमचाही तुमच्या जीवनात झालेल्या चमत्कारावर विश्वास बसणार नाही. तर मंडळी, हा मंत्र खास स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे. त्यांचा अपमान अनादर करू नका, संपूर्ण ऐका. मंडळी, जग खूपच मोठे आहे, पण आपण छोट्या छोट्या गोष्टीत अडकून पडतो. छोटे दुःख आपल्याला मोठे वाटायला लागते आणि त्यालाच आपण आपला पूर्ण विश्वास समजतो. पण जर आपण मनाला स्वामींशी जोडले तर माणसाला अशक्य काहीच नाही, कारण स्वामी ही एक अफाट शक्ती आहे. स्वामी हे अतिशय कलियुगातील जागृत दैवत आहे. ते श्रद्धेचे, भक्तीचे आणि मनशांतीचे अखंड स्रोत आहे. स्वामी नाम हे आपल्या श्वासात, विचारात आणि अंतःकरणातून रुजवून घ्या, कारण जर तुम्ही स्वामींचा हा मंत्र आज मनोभावे ऐकला तर हा मंत्र फक्त तुम्हाला आत्मविश्वासच देणार नाही, तर तुमचा आत्मा, शरीर आणि मनही जागे करेल. स्वामींना तुम्ही मनापासून श्वासात, मनात, ध्यानात ठेवले तर स्वामी आपल्या संपूर्ण अडचणी संपवतात. आपल्याला चांगली नोकरी मिळते, नोकरीत प्रमोशन मिळते, आपले घर धनधान्यांनी भरते, आपल्या जीवनात अचानक चांगले बदल घडायला लागतात, अनेक धन आगमनाचे स्रोत चालू होतात, आत्मिक शांती आणि सुख आपल्या पदरात पडते, आपण अचानक आनंदी राहायला लागतो. मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण एखाद्या वेळेस संकटात अडकतो आणि आश्चर्यकारक आपण त्यातून बाहेरही पडतो. स्वामी आपल्याला अदृश्यरित्या मदत करत असतात आणि या मंत्राद्वारे स्वामी तुमच्या जीवनात समाविष्ट होणार आहेत. म्हणूनच हा मंत्र संपूर्ण ऐका. आता तुम्ही संकटात असाल, तुमचं आयुष्य खचलं असेल, जर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झाला असेल, तर नात्यांमध्ये दुरावा आला असेल, तर हा मंत्र तुमच्यासाठीच आहे. स्वामी म्हणतात, अडचणी येणारच, पण तीच संकटे तुम्हाला मजबूत बनवतात आणि तेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा संकटे केव्हा नाहीशी होतात ते कळतही नाही. स्वामींचे प्रत्येक मंत्र दिव्य आहेत. त्या मंत्रांमध्ये आशा सामावलेली आहे आणि हीच आशा माणसाला प्रयत्न करायला भाग पाडते व माणूस यशाची शिखरे आपोआप चढतो. कारण जोपर्यंत मनात आशा आहे तोपर्यंत आपण खचून कधीच जात नाही. जेव्हा तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावता त्याच क्षणी आयुष्य संपते. पण हा स्वामींचा मंत्र तुम्ही ऐकला तर तुमचे जीवन स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. मन रडतं, मन गोंधळतं, पण स्वामींचं स्मरण हे मनाला सुखावतं. त्यांच्या शब्दात अध्यात्म नाही तर जगण्यासाठी लागणारे धैर्य आहे. स्वामी म्हणतात, मनशांती हवी असेल तर निरंतर नामस्मरण, मंत्र जप, तसेच मनात प्रचंड आत्मविश्वास ठेवा. तुम्ही झोपताना शांत असता की विचारांच्या गर्दीत गुदमरता? जर उत्तर नाही असेल तर तुम्हाला स्वामींची गरज आहे, कारण स्वामी हे फक्त मंदिरात नाहीत तर ते आपल्या श्वासात आहेत. स्वामींच्या मंत्र जपांनी विचार शांत होतात, राग मंदावतो, अपेक्षा विरघळतात आणि समाधान मिळते. कधी वाटते का देव फक्त श्रीमंतांचेच ऐकतो, आपल्यासारख्या सामान्य माणसांचे त्याला काय देणे घेणे आहे? पण हे चुकीचे आहे. स्वामी समर्थ जेव्हा भूतलावावर होते तेव्हा त्यांनी मदत करताना कोण श्रीमंत कोण गरीब असा भेदभाव केलाच नाही. त्यांनी मन पाहिलं, भक्ती पाहिली, भाव पाहिला. तुम्ही जर खरे मनाने स्वामींना हाक मारली तर त्यांचा आवाज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच.
बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंदरूपाय
धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः।